नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर येथे कृषी उमेद आणि पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित कृषी पर्व महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या महोत्सवामध्ये 500हून अधिक स्टॉल्स असून गावरान चवींसोबतच अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रे आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. महिला शेतकरी सन्मान वर्षाचे औचित्य साधत या माध्यमातून महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक बळकटीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. शेतकऱ्यांसह नागरिकांसाठी हे तंत्रज्ञान आणि संस्कृतीचं उत्तम व्यासपीठ ठरेल असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. आपण जर लक्षात घेतलं की मागच्या काही वर्षांमध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी जी गुंतवणूक शेती क्षेत्रात आणलेली आहे ती कधी नव्हे मागच्या अनेक वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेती उत्पन्न दुप्पट करण्याची त्यांची जी घोषणा होती, तुम्ही जर पाहिलं मागच्या 4-5 वर्षामध्ये की MSP ची जी किंमत आहे ती किती टक्क्याने वाढली, MSP च्या पेक्षा किती टक्क्याने ज्यादा खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. आपण याचा जर विचार केला तर निश्चितपणे शेतकरी प्रयोगशील आहे. नवीन नवीन संशोधन आत्मसात करण्याची त्यांची शेतकऱ्याची आमच्या क्षमता आहे. हे जे कृषी पर्व आहे हे त्या दृष्टीने जे पाऊल उचललेलं आहे, मला वाटतं आणखीन शेती क्षेत्रातल्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख आमच्या शेतकरी बांधवाला होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.